ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारा वयाल लोदीवाली रोड पर पिछले 2-3 सालों से चल रहे पाइपलाइन प्रोजेक्ट के चलते सड़क की हालत बेहद खराब हो चुकी है, जिससे रोजमर्रा के साथ साथ इमरजेंसी स्थितियों में भी गांव वालों को भारी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। खालापुर तालुका के इस मार्ग की हालत पूरी तरह असुरक्षित हो गई है और ग्रामवासी लगातार सवाल उठा रहे हैं कि अगर जानमाल का नुकसान होता है तो जिम्मेदार कौन होगा। ग्राम पंचायत और तहसील कार्यालय को कई बार शिकायत देने के बावजूद कोई ठोस कार्यवाही न होने से गाँव वालों का गुस्सा भड़क उठा है और आज सोमवार 14 अक्टूबर को खालापुर तहसीलदार, महाराष्ट्र लाइफ अथॉरिटी पनवेल खालापुर, सीनियर पुलिस इंस्पेक्टर और उरण विधानसभा क्षेत्र के विधायक को पत्र सौंपकर आंदोलन की चेतावनी दी गई है। इसके बाद नायब तहसीलदार ने गांव की समस्याएं सुनकर तुरंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक निर्माण विभाग और अन्य संबंधित अधिकारियों को सूचित किया और 17 अक्टूबर 2025 को दोपहर 3 बजे खालापुर तहसील में बैठक का आश्वासन दिया। इस विरोध में वयाल गांव के डिप्टी सरपंच रोशन गायकवाड़, प्रमोद पवार, अनिल पवार, अर्जुन पवार, समीर महात्रे, रुपेश पवार, अक्षय महात्रे, देवा पवार, नितिन ठाकुर, भूषण महात्रे, जयेश ठाकुर, सुरेश देशमुख, दिगंबर मापाड़ी, प्रदीप गायकवाड़, राहुल गायकवाड़, मारुति पवार समेत सैकड़ों गांव वाले शामिल हुए। तहसीलदार साहेब आम्हाला भेटायला पाहिजे होते। आज जर भेटले असते तर बरं झालं असतं। साहेबांना काही कारणास्तव आज त्यांना बाहेर जावं लागलं, म्हणून त्यांच्या आज सहकारी नायब तहसीलदार यांच्याशी भेट झाली। साहेबांना विषय समजावून सांगितलंय, आमचे जे हाल अपेक्षा काय आहेत लोदुली ते वयाल रोडच्या, आज त्यांना सांगितलंय कोण रोड करत नाही, कोण त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करतोय। साहेबांना सगळ्या वेळेस सांगितलेले आहेत। साहेबांनी आम्हाला टाईम दिलाय की येत्या शुक्रवारी साहेबांबरोबर, तहसीलदार साहेबांबरोबर मीटिंग घेऊन ह्याचं काय तो योग्य ते निर्णय घेऊ आणि निर्णय जर लागला नाही तर आम्ही गाववाले आज उद्या काय करू, त्या MG वाला असो किंवा दुसरं कोणी असो, मग त्याच्याबरोबर त्याला जबाबदार इथले साहेब लोक असतील किंवा जे अधिकारी असतील किंवा ते MGP असेल। काय साहेबांनी, आमदार साहेबांनी त्यांनी तो निधी दिलेला आहे आणि निधी उपलब्ध करून दिला आहे। PWDला त्यांनी सांगितलं बघा हे काम करा म्हणून, पण विषय असं आहे की MGP वाले बोलतायत की ही जागा आमची आहे, ही आमच्या अंडरमध्ये असल्यामुळे जर आमच्या पाईपचं लाईनचं काम झाल्यावर हे काम आम्ही करू असं PWDला बोलतायत। आता त्यांनी जर परमिशन त्यांनी जर काम अडवलं नसतं तर आजपर्यंत 1-2 किलोमीटरचा रोड तो आज पूर्ण झाला असता। यामध्ये तुम्ही आमदारांना कल्पना दिली का? हो, आमदारांना पण आम्ही पत्र दिलेलं आहे, आमदार साहेबांना पण सांगितलेलं आहे। त्या पाईपलाईनचं साधारण 3 वर्षापासून काम चालू आहे। नक्की काय परिस्थिती, नक्की काम करतायत का ते पण चालढकल करतात, नक्की तिथली परिस्थिती काय? काम करतायत, काम चालू आहे, पण आतापर्यंत मला वाटतं 8 ते 9 तिथे कॉन्ट्रॅक्टर झाले असतील। कारण मला वाटतं MGP वाले त्यांना पेमेंट वेळेवर देत नाही, त्यामुळे त्या कामाची हलगर्जीपणा चालू आहे आणि हा त्रास आमच्या संपूर्ण वयाल गावाला त्रास होतोय आणि येणं जाणार। 5 कोटी 80 लाखाचे आमदार निधी मंजूर झालेले, प्रामुख्याने आमदार निधीतून जे आपले PWDचे काम हर्षल इन्फ्रा म्हणून ह्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं असून तिथे काम चालू केलं होतं। काम चालू केले असताना MGPचे अधिकारी येऊन तिथे त्यांना प्राथमिक स्वरूपाची नोटीस देऊन त्याही सांगितले का हा रोड आमच्याकडे गेली 1989 पासून आमच्याकडे हँडवर्क आहे, त्याच्यामुळे आमची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही हा काम करू शकत नाही। मग तेही कोर्टातर्फे त्यांना PWDच्या अधिकाऱ्यांना कोर्टातर्फे नोटीस दिलेली आहे। याच्यामध्ये कुठलाही आमदार साहेबांचा हस्तक्षेप नाही आहे, कारण का त्याही 2024 मध्ये हा निधी उपलब्ध केलेला आहे। पण MGPचं असं म्हणणं असल्यामुळे आणि MGPचं आज जवळजवळ 4 वर्ष झाले तिथे काम चालू आहे, पाईपलाईनचं अंडरग्राऊंड पाईपलाईन असल्यामुळे त्या रोडची डागडुजी आणि एकदम बेकार परिस्थिती आहे। पण ज्या वेळेला MGP वाले आणि PWD यांच्यावर समन्वय साधेल आणि त्यांच्यामधनं जे काही निवाड होईल तेव्हा ह्या रोडचा विषय मार्गी लागेल, हे आम्हाला ग्रामस्थांना वाटतंय। पण आम्ही वारंवार तहसीलदार साहेबांना पत्रव्यवहार करून वारंवार त्याची दखल न घेतल्यामुळे आज सर्व ग्रामस्थांना इथे येण्याचा भाग पडलेला आहे। पनवेल से सी न्यूज संवाददाता रोहित महात्रे की रिपोर्ट। वयाल लोदीवाली रोड की बदहाल हालत अब प्रशासन के सामने बड़ा सवाल बन चुकी है और अगर 17 अक्टूबर की बैठक में ठोस कदम नहीं उठाया गया तो गांव वाले बड़ा आंदोलन करने को तैयार हैं। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।